विश्वाच्या मालकाच्या प्राप्तीचं साधन प्रतिपादित करतात। ज्याला देव पाहिजे असेल, ज्याला जगाचा मालक पाहिजे असेल, विश्वाचा मालक पाहिजे असेल, ज्याला पंढरपुरातला मालक पाहिजे असेल, ज्याला काशीतला मालक पाहिजे असेल, त्याला एकमेव सोपं आणि सरळ साधन सांगितलं, त्यांनी संतांचे पाय धरावे। ज्याला विश्वाच्या मालकाची प्राप्ती लागत असेल, देव हवा आहे, त्याने एकमेव त्याचं साधन आहे संतांचे पाय धरावे। संताचे ते पाय, आणि एकदा साधूचे पाय धरले की सर्व साधन प्राप्त होतात। त्या साधनानं तुटती भवाची बंधने। तिसऱ्या कडव्यात नमूद केलं, संताविने प्राप्ती नाही, ऐशे वेद देते ग्वाही। साधू शिवाय देव आतापर्यंत कोणालाही सापडलेला नाही, भेटलेला नाही, मिळालेला नाही, प्राप्त झालेला नाही, असं वेद सांगतंय, शास्त्र सांगतात, पुराण सांगतंय। संताविने प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही। वेदांची ग्वाही, वेदांची साक्ष आहे। शेवटच्या कडव्यात, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ। सज्जनांनो, देवाकडे एखादी अपेक्षा घेऊन आपण गेलो, देवा माझा अमकामक काम कर, तर विटेवरचा मालक चित्रगुप्ताला म्हणेल, याचा बायोडाटा काढा, याचा बायोडाटा काढा, काय काय लिहिले त्यानुसार कर्मानुसार याचं होत राहील। पण महाराज सर्व कर्म गुंडाळून, प्रारब्ध गुंडाळून पुढच्याचं मनोरथ पूर्ण करतात, ती फक्त संत असतात। हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं। कीर्तन विढाला विढाला जेवढा मला आशीर्वाद देताल तेवढ्यावर मी बोलण्याचा प्रयत्न करील, कारण श्रोते हे प्रत्यक्ष शंकर असतात। कथा कीर्तनातला श्रोता हा शंकर स्वरूप आहे, प्रत्यक्ष शिवस्वरूप आहे। म्हणून आळंदीतले मालक श्रोत्यांना नमस्कार करतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती। आणि मग तुम्ही कथा कीर्तनातला श्रोता शिवस्वरूप आहात, तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल। मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने चालत असलेली ही जुनाट परंपरा। गोड आवाज आहे, फक्त विको कमी, थोडासा वाढवायचा। दाभा ग्रामस्थांच्या वतीनं, गावाचं नाव दाभा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव, अशा या परम पावन छोटेखानी असणारं लहानसं गाव। तुम्ही एवढा मोठा वैभवशाली सप्ताह करता, गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद, प्रणाम। या वारकरी संप्रदायामध्ये अष्टादश संतांपैकी नामदेवरायांचं अनन्य साधारण महत्व आहे, कारण उभं राहून कीर्तन परंपरा ही नामदेवरायांची आहे। आणि नामदेवरायाच्या कीर्तन परंपरेला शिक्कामोर्तब केलं ते माझ्या भगवान शिवशंकरांनी, कारण वारकरी संप्रदायाची स्थापनाच भगवान शिवशंकरांनी केली। एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव। ज्या मालकाचा अभंग निवडला पैठणच्या, त्याच मालकांचं वाक्य की वारकरी संप्रदायातले शिरोमणी भगवान शिवशंकर आहेत, त्यांनी या संप्रदायाची स्थापना केली। आणि या संप्रदायातली कीर्तन परंपरा नामदेवरायांकडे सुपूर्द केली। बसून कीर्तन करणारे 9 होते, मी बसतोय म्हणून बसलेल्या कीर्तनात नाही मी, कारण कंबर बांधून जी परंपरा आहे ती उभं राहून परंपरा असते। पण आमचं नशीब फुटका, आमचा मार लागलेला आहे अपघातात, म्हणून बसावं लागते, त्याला विलाज नाही। 9 कीर्तनकार बसून कीर्तन करत होते, त्याच्यापैकी 1 नंबरचे कीर्तनकार शुकाचार्य, 4 ब्रह्मवेत्त्यापैकी 1 ब्रह्मवेत्ता। आणि उभं राहून जी परंपरा, फेटा बांधून, कंबर बांधून, ती परंपरा नामदेवरायांनी चालू केली आणि त्या परंपरेला शिक्कामोर्तब केलं, पाठ थापटिली
माझ्या भगवान शिवशंकरांनी पाषाणाचं मंदिर ज्यांच्या करता फिरतंय ती सामान्य ताकद आहे का? फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. त्या नामदेवराच्या जन्मशतकोत्तर शताब्दी निमित्त या सप्ताह परंपरेत त्यांचं आहे तुमचं महत् भाग्य. पुनश्च या बोधलेराज परंपरेला प्रणाम करतो. महाराज फार प्रख्यात नाविन्यपूर्ण विटेवरच्या मालकाचे निष्ठावंत भक्त ज्या कुटुंबात झाले अशा परंपरेला पुनश्च प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. साधूच्या प्राप्तीशिवाय देव आतापर्यंत कोणाला सापडलेलं नाही. तुम्ही अजून लक्षात घ्या, मोठ्या माणसाकडे जर जायचं असेल तर सरळ जाता येत नाही. खालची जी मोठी कोण आहेत, मंत्री महामंत्री सुमंत्री काय असतील, या लोकांकडे जायचं असेल तरी त्यांच्याकडे त्यांचा पीए असतो, त्याच्या मार्फत ती सगळी काही कामं आपल्याला त्यांच्याकडे सुपूर्द करावी लागतात. तर जसं मंत्र्यांकडे जाण्यासाठी त्यांचा पीए लागतो, संत पीए नाहीत. उलट सांगू का, देवालाही मोठं करण्याची ताकद संतांते. आमुचिया भावे तुझ देवपण, हे का विसरून राहिलाशी. देवा, आमच्यामुळे तुला जगात किंमत आहे. संत जर मृत्यूलोकात प्रगटले नसते तर वैकुंठातले भगवान वैकुंठातच राहिले असते. देवाचा प्रचार करण्याचं काम या संतांनी केलं. नुसता प्रचार नाही, या मालकाला सुख सुद्धा दिलंय. संताचे सुख झाले या देवा, मनवोने सेवा करी त्यांची. मला सेवेच्या बाबतीत नाही बोलायचं, पण देवाला संतांकडून सुख प्राप्त झालं. विश्वाला जर ठाऊक जर कोणी केला असेल तर तो संतांनी केलाय. इतकं मोठं अनन्यसाधारण महत्व संतांचं आहे. म्हणून या संताशिवाय देव कोणालाही आतापर्यंत प्राप्त झालेला नाही. गोलोक नावाचा एक लोक आहे. विको कमी करा दादा. गोलोक नावाचा एक लोक आहे. त्या गोलोकामध्ये 19 खुर्च्या आहेत फक्त. गोलोक नावाचा एक लोक आहे. त्या गोलोकामध्ये 19 खुर्च्या आहेत फक्त. आपल्या कर्तव्याच्या निष्ठेनं, साधनेच्या निष्ठेनं त्या खुर्चीवर 18 लोक येऊन बसले. एक खुर्ची रिकामी होती. देवाच्या प्राप्ती करता संत किती महत्वाचे आहेत बघा. लोकांनी विचार केला, आता 19व्या खुर्चीवर कोण बसेल. त्या 18 कोण कोण होते घरी गेल्या बघा, पुराणात बघा. पुराणाचा मध्ये अर्थ आहे तो, मी किती सांगणार आहे तुम्हाला. पण कालांतरानं या खुर्चीवर एक बाई येऊन बसली.
बाई तशी दिसायला साधी होती. त्या बाईच्या गळ्यात अशी अलंकार डाग दागिने असं काही नव्हतं. कुळाच्या बाबतीत जर विचार केला तर ती बाई लावरं चित्र रानडुकर ससे धरणाऱ्याच्या कुळातली होती. कारण या संप्रदायात जातीचा काही संबंध नाही. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. ज्याचं आचरण गोड आहे त्याला या संप्रदायात किंमत आहे. ज्याचं आचरण भ्रष्ट आहे तो कोण्याही कुळातला असेल तरी या संप्रदायात त्याला किंमत नाही. विठाला विठाला. मग त्या खुर्चीवर ती सामान्य स्त्री बसल्याच्या नंतर बघणाऱ्यांना सामान्य वाटत होती. तिचा अधिकार मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. ते बंद करा. ते लावलेलं विधात्याकडे तराजू सुद्धा नाही. तिचं वजन मोजण्यासाठी. कोणतं वजन? आध्यात्मिक पारमार्थिक भक्तीचं टोक मोजण्यासाठी. विधात्याकडे तराजू नाही. एवढी मोठी अधिकारी स्त्री. पण जी मोठी मोठी लोक विद्वान बसली होती त्यांच्या अंतःकरणात असा भाव निर्माण झाला की ही इथं का आली असावा. वसवस वसवस करू लागली. त्याच्यातले काही सखोल अभ्यासक होते. त्या दोघांनी सांगितलं, अरे तुम्ही नका भांडू. इथं येणाऱ्या व्यक्तीला वाहनात बसून येता येत नाही. या खुर्चीवर गोलोकात येत असताना चालत येता येत नाही. या खुर्चीवर येण्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णू परमात्म्याचं एक तर वाहन लागतं, नाहीतर देवानं पाठवलेलं एक विमान लागते. त्याच्या व्यतिरिक्त या गोलोकात कोणाला येता येत नाही. मग गरुडाच्या पाठीवर बसून यायचं असेल तर अधिकारी असेल. भगवंताच्या पुष्पकात बसून येत असेल तर अधिकारी असेल. गाफील माणसाला या दोघांच्या पाठीवर बसता येत नाही. पुष्पकात बसता येत नाही आणि गरुडाच्या पाठीवर बसता येत नाही. मग चार ती सामान्य नाही ना. तुम्ही का असा विचार करता? तरी पण म्हटले इथं आली अधिकारी असेल पण इथे येण्याचा अधिकार कुठला आहे ते आपण विचारावं. तुम्ही जास्त वसवस केले म्हणले ती सांगणार नाही. आता 4-2 दिवसात तिचा विश्वास संपादन करा आणि मग बोलण्याचा प्रयत्न करा. एका सात्विक आणि सदाचारी पुण्यशील पावन महात्म्याने ज्याला गोलोकातलं अधिष्ठान प्राप्त होतं अशा साधूनं शबरीला माय म्हणून हाक मारली. तिचं नाव होतं शबरी. माय जी. लोटांगण घातलं शबरीनं माय म्हणल्यावर. लोटांगण. जी महाराज जी जी. बाई इथे येण्यासाठी काय केलंस? बाई इथं जो जो व्यक्ती आला त्याला देव भेटला आणि देवाची संमती असल्याशिवाय या खुर्चीवर येता येत नाही. हे कसं तुला प्राप्त झालं? तिने आपला पूर्ण इतिहास मांडला. सर्वांना ज्ञात आहे रामायणातला इतिहास. मी मोजका सांगतोय. ही परमपावन शबरी एका साधूच्या आश्रमावर स्वच्छतेचं काम करत होती. त्या साधूचं नाव आहे मुनिश्री मतंग. या परमपावन मतंग ऋषीच्या आश्रमावर हिने बऱ्याच दिवस स्वच्छतेचं काम केलं. कोणालाही दिसली नाही. एके दिवशी साधूने विचार केला आपल्या आश्रमावर जी काम करतात ती एवढा आश्रम स्वच्छ करत नाहीत आणि ज्या ती एवढा आश्रम स्वच्छ झालाय त्याला ती कोण करत असेल. एके दिवशी स्नानाला जाता जाता अर्ध्यातनं महात्मा परत आला. पाहतो तर एक तेजस्वी कन्या आहे. त्यावेळेला शबरीचं तारुण्य होतं. नुकतीच आपल्या लग्नात हिंसा होणार आहे याच्याकरता शबरी परत आलती. तिच्या लग्नामध्ये बोकडांची हत्या होणार होती. मग एवढ्या मोठ्या जीवाची हत्या होऊ नये याच्याकरता आपण लग्नच नाही केलं तर चालेल ना, म्हणून ती आश्रमावर साडी चोळी घेऊन आलती. अख्खं जीवन काटेकोरपणानं चारित्र्यात घातलं, सात्विकपणात घातलं, शिलात करुणेत नैवेद्य घातलं. परत आल्याच्या नंतर पाहिलं तर दिव्य तेजस्वी देवांगणे समान लखलखीत तेजस्वी सुंदर कन्या. कोण? साधू साधूच होते मतंग. कोण?
मी शबरी आहे. कोण शबरी? एका भिल्लाची कन्या आहे. भिल्ल इथे काय करणार? अविरत आपल्या पायाची सेवा. थंड झाला महात्मा शिरंबा. अविरत तुमच्या पायाची सेवा करायची. किती दिवसापासून आहेस? महिना 6 महिना होऊन गेला. मला दिसली नाही. कुठे थांबत होती? झाडाच्या बेळक्यात. भिल्लाची पोरगी होती, तिला झाड रेंगता येत होतं. भिल्लाची कन्या होती, झाडाच्या बेळक्यात. बर. आश्रम तू साफ करीत होतीस? होय. येतोय मी. स्नाना करता महात्मा गेले आणि स्नान करून परत आल्याच्या नंतर काय भाव व्यतीत झाला? देवघराच्या पर्णकुटीत न जाता बाहेर उभे राहिले. शबरीने धाडस केलं आणि त्या महात्म्याच्या चरणावर डोकं ठेवलं. तोंडाने आशीर्वाद दिला. वाह, विश्वाचा मालक तुला भेट देईल, जगाचा मालक तुला भेट देईल. साधूच्या पायातली ताकद किती मोठी आहे. महाराज विश्वास होता. विश्वास हे तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास पाहिजे. हो. योग असा आला, महात्म्याने सांगितल्यानुसार सारखं देवाचं चिंतन करीत होती. कधी प्रभू भेटेल, कधी प्रभू भेटेल, कधी प्रभू भेटेल. आणि तो एक दिवस उजाडला. विश्वाचा मालक स्वतःच्या प्रापंचिक दुःखामध्ये वनामध्ये फिरत असताना तिचा एक आवाज आला. हे राम, हे राम, हे राम, हे राम. आवाज तिच्या मुखारविंदातून पडला. तो आवाज ब्रह्मांडाच्या मालकाच्या काळजावर आदळला. लक्ष्मणजी रस्ता दाखवत होते, प्रभू डावकेवर होत होते. प्रभू चाला. लखन, कोणीतरी आवाज देते रे, जावं लागते. लहानशी पर्णकुटी सज्जनांनो. त्या पर्णकुटीमध्ये एक स्फटिकाची शिळा होती. स्फटिक म्हणजे पाषाण, पांढरा शुभ्र पाषाण. त्याची शिळा घासून घासून अशी ठेवली होती आणि त्या शिळेच्या भोवताल सकाळी फुलं टाकायची. कधी प्रभू येतील या शिळेवर बसतील. आला जगाचा बाप. त्या शिळेवर बसले. काय योग शबरीच्या जीवनातला गोड सज्जनांनो. देवाच्या प्राप्ती करता साधू सुद्धा त्या दर्जाचा लागतो. आपण कोणालाही साधू म्हणतो, हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे किंवा आपल्या मनाचा नालायकपणा आहे, हे ज्यानं त्यानं तपासायचं. आपण कोणालाही मोठे म्हणतो, हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे की आपल्या मनाचा नालायकपणा, हे ज्यानं त्यानं तपासायचं असतं. पण पाणी पिना छान के, गुरु करना पछान के. महाराज चुकीचा शोधायचा नाही. राजो, जीवनात महाराज चुकीचा सापडला की हजारो पिढ्या मातीत जातात. त्या कुळाच्या हजारो पिढ्या त्या कुळाच्या मातीत जातात. राक्षसाच्या कुळात जन्माला आलेल्या पोराला महाराज सात्विक भेटला. ते कुळ धरून टाकलं, ते कुळ धरून टाकलं. इतकी मोठी ताकद आहे संतांची. योग असा आला. त्या स्फटिकेच्या शिळेवर प्रभू बसले. सर्वांना कथाभाग ज्ञात आहे. शबरीने डोळ्यातल्या पाण्यानं पाय धुतले. प्रभू निघाले पर्णकुटीच्या बाहेर. काय हुशार आणि विवेकाचं टोक गाठलेली, विवेकाचं शिखर गाठलेली शबरी होती. पर्णकुटीच्या बाहेर गेल्यावर शबरीनं देवाला सांगितलं, देवा एकदा 1 मिनिट मधात येता का?
येता मधात भगवान प्रभू रामचंद्रानं सांगितलं, शबरी मी अर्धा घंटा तुझ्या पर्णकुटीत बसलो, तू माझी पाद्यपूजा केली, डोळ्यातल्या पाण्याने माझे पाय धुतले, माझ्या पायावर फुलं टाकली, मला चांगली चविष्ट गोड बोरं खाण्यासाठी दिली, मग एक विनंती, आता कशाला मध्ये येऊ? शबरीनं सांगितलं, देवा या शबरीत तुम्ही या झोपडीत आले की या झोपडीचं स्वर्ग झालं, आणि या झोपडीतून तुम्ही बाहेर गेले की या झोपडीचा मसनवाटा झाला. प्रभू या झोपडीत तुम्ही आल्याच्या नंतर स्वर्गाच्या सुखाला लाजवील एवढं सुख या झोपडीत आहे, आणि तुम्ही या झोपडीतून गेलं की या झोपडीची मशानभूमीची अवस्था झाली. त्याच्याकरता तुम्ही मध्ये या ना. आणि मग पर्णकुटीत त्या स्फटिकेच्या शिळेवर पुन्हा बसले आणि शबरीने विचार केला, ज्या पर्णकुटीत देव आला त्या पर्णकुटीचा स्वर्ग झालाय, आता मसनवाट्यात मरायचं कशाला, स्वर्गात देह सोडायचा. आणि देवाच्या पायावर देह सोडा, तेचे येणे जाणे खुंटले. महाराज म्हणतात, तेचे येणे जाणे खुंटले. दिव्य ज्योत प्रगट झाली आणि विटेवरच्या मालकाने दखल घेतली, पुष्पकात ती ज्योत बसवली आणि गोलोकाच्या 19व्या खुर्चीवर टेकली नेऊन. शबरी सांगत होती, मला प्रत्यक्ष विटेवरच्या मालकाने, मला प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने स्वतःहून पुष्पकातीत आणून सोडले. तरी एका साधूने विचारलं, बाई तू पुन्हा सांगते, मला प्रभू रामचंद्राने इथे आणून ठेवलंय, मला भगवान विष्णू परमात्म्याने ठेवलंय, मला विटेवरच्या मालकाने ठेवलंय, पण हा कोणामुळे सापडला? मुनिश्री मतंगामुळे. महान मुनिश्री मतंग नावाच्या साधूच्या चरणावर निष्ठेनं डोकं ठेवलं म्हणून जगाचा मालक सापडला. म्हणून महाराज पहिल्या कडव्यात म्हणाले,
साधूच्या चरणाच्या प्रतापाने शबरीला गोलोकाची प्राप्ती झाली, जगाचा मालक प्राप्त झाला. ही संतांची ताकद आहे. काशीत आनंद आश्रमावर चर्चा चालली. फार मोठा आनंद आश्रम. यती योगी जपी तपी अनुरागी सिद्ध महानुभव मोठी मोठी अधिकारी माणसं आहेत, शास्त्री आचार्य पंडित प्रकांड विद्वान लोक. चर्चा निघली. कोण जना नावाची एक बाई आहे आणि म्हणे तिला देव दळू लागतोय. वा. म्हणे तिला देव गौरायचू लागतोय. माणसं गौरायचीच असतात का? लाज वाटती माणसाला गौरायाचायला. आणि विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्यानं गौरायाचा. आनंद आश्रमावर उत्तर भारतात दक्षिण भारतात सर्वत्र चर्चा. बाहेर कितीच्या सोबत गौरायचू लागत होता. काहींनी सांगितलं गौऱ्या नाही येचू लागत, हे बाजूला सोडून जातील, दळू लागतोय. तुमच्याकडे काय प्रथा आहे मला काय माहित नाही, पण आपल्याकडे माणूस वारल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी राख सावडायला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जातात. त्या दिवशी ज्वारीच्या कण्या लागतात. माणसाला दळावं लागतंय. फक्त नियम असा असतोय, बाई एरवी दळत असताना जातं सोयीचं फिरत असती आणि त्याला उलट फिरवावं लागत असते. पण ते बाई दळीत नसती, ते पुरुष दळत असत. तुमच्याकडे काय पद्धती मला काय माहित नाही, पण विश्वाच्या पाठीवरला पुरुष एकदा आई करता आणि एकदा बापा करता कन्या दळतो. महाराज विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तो जनाबाई सोबत किती दिवस तरी दळत होता. आकाशाचा चंद्रबाई माझ्या अंगणात, पंढरीचा राया दळितो जनीच्या घरात. जनाबाईच्या सोबत मालक दळू लागायचे. जनाबाईच्या सोबत उष्ट खाल्लं. नामयाची जनी कोणतीये भाव, जेवी पंढरी रावतीये सवे. उष्ट खाल्लं तिच्या ताटात. असा एक पुरावा आहे. जनाबाईला साळी कांदू लागत होता. साळी कांडिता कांडिता घाम आला पंढरीनाथा, देवा हाता आला फोड, जनी म्हणे मुसळ सोड. मुसळानं साळी कांडित होता. मुसळानं फोड आले देवाच्या हाताला. जनाबाईला नाहू घालीत होता. फक्त मुलगी माहेरी आल्याच्या नंतर आई नाहू घालत असती मुलीला. इकडं तुळशीच्या वनी जनी उकलती वेणी, माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. किंवा डोळे चोळी सारंग पाणी. जगाचा मालक डोकं चोळत होता लोणी लावून. वैकुंठवासी माधवबाबा मगर सुरज खेडकर म्हणायचे, जनाबाईच्या डोक्यातल्या ओवा काढल्या जगाच्या मालकाने. काय नाविन्य असलो.
जनाबाई धुणं धुण्यासाठी गेल्यावर त्यांच्यासोबत धुणं धुऊ लागत होता. आचार्य पंडित शास्त्री मोठमोठाले विद्वान लोक शक्यतो ह्या गोष्टी कोणाच्या ऐकून मानित नसतात. मोठी माणसं शक्यतो श्रीरामबुवा सहजासहजी कोणी सांगितलेली गोष्ट मानित नसतात. ते त्याच्या मुळाशी जात असतात. त्यांना त्या सगळ्या गोष्टी पटल्याच्या नंतर ती मानत असतात. मग हे आचार्य पंडित आहेत, शास्त्री आहेत, ते का पत्रिकावर नाव टाकलेले लोक थोडेच होते. ते अधिकारी शास्त्री आहेत, अधिकारी पंडित आहेत, अधिकारी आचार्य आहेत. मग ही लोक यांनी विचार केला, शास्त्र पानं पलटू पलटू ग्रंथ वाचू वाचू आमच्या बोटाचे कांडे उगळलेत, तरी अजून स्वप्नात देव नाही. आणि तिला म्हणे गौरे वेचू लागतोय, तिला दळू लागतोय, तिच्या सोबत उष्ट खातोय, तिला नाहू घालतोय, तिचं धुणं धुऊ लागतोय. काय काय ही कसली काम आहेत, काय बोलता तुम्ही? पण काशीमध्ये सात्विक आणि सदाचारी पंढरपुरातला महिमा जोपासणारा एक वारकरी होता. त्या वारकऱ्याचं नाव होतं कबीर. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, मुस्लिमाच्या कुळातला संत कबीर. ते पंढरपुरातल्या मालकाचे अनुयायी होते, म्हणजे वारकरी संप्रदायाला मानणारी होती. त्यांनी सांगितलं, महाराज एखाद्या व्यक्तीला चोमाळीत असेल, त्याला त्याच्याकडून काही घ्यायचं असेल, त्याचं काही साध्य असेल, त्याला प्राप्त करायचं असेल, पण विश्वत्व प्रांत नुसतं जनाबाईचं नाव घेतो, त्या अर्थी गोष्ट खोटी नसावा. ही पूर्ण यात्रा पंढरपुरात आली आणि ह्या सगळ्या आचार्य पंडित शास्त्री लोकांनी जनाबाईच्या सानिध्यात देव दळताना पाहिला, देव दळत असताना पाहिला. तो मोठ्या व्यक्तीचं वाक्य सांगतो, सज्जनांनो, आपल्याला आश्चर्य वाटल्याच्या नंतर आपण म्हणतो, अरे बापरे, अरे बापरे, काय ते काम आहे, अरे बापरे, काय त्या माणसाची शेती, बापरे काय वाडा आहे, काय विद्वत आहे, अरे बापरे. हा शब्द आपण असं वापरतो. आणि याच्याही पलीकडचा आवाका सांगायचा, माणूस तोंडात बोट घालते. तर मोठ्या माणसाचं वाक्य आचार्य पंडित शास्त्रींनी देव दळू लागत होता जणी सोबत, कुडाच्या बाहेरून पाहिलं तर पायाचे अंगठे तोंडात घातले, म्हणजे आश्चर्याचा झटका बसला. आणि मग कबीराला विचारलं, कबीरजी आता विचारावं लागतंय, विश्वाचा मालक तुझ्यासाठी एवढा वेडा होतोय, याच्यासाठी साधना काय? मग जनाबाईला घेतलं जवळ आणि विचारलं, माय नय योगियाच्या ध्याता ना तुळशी तो आम्हापाशी, पण वारकऱ्यांच्या योगी जपी तपी अनुरागी नखाच्या चुंबडी वळल्यात, जटा धरायला 200 शिष्य आहेत, जटा धरायला 200 शिष्य आहेत. स्वप्नात नाही देव, स्वप्नात बाई. आणि तुला हा काम करू लागतो, सगळ्या गोष्टी या विश्वाच्या मालकाची प्राप्ती. साधना काय केली? दाशी नामयाची मनोनिया. काय वाक्य टाकलं? शास्त्रींनो, आचार्यांनो, पंडितांनो, योग्यांनो, तप्यांनो, जप्यांनो, अनुराग्यांनो, ब्रह्मांडाचा मालक मला प्राप्त झालाय. मी नामदेवरायाची दासी आहे, मला नामदेवरायाचे पाय सापडले, नामदेवरायासारख्या संतांचं दर्शन झालं, म्हणून जगाचा मालक मला सापडला. म्हणून नाथबाबा पहिल्याकडे हरिप्राप्तीची उपाय, 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 हरिप्राप्तीची उपाय. Oh
नामदेवासारखी संत सापडले जनाबाईला. जगाचा मालक त्यांच्यासाठी इतका वेडा झाला, प्राप्ती झाली. मतंगासारखे संत सापडले शबरीला. शबरीला परमोच्च पद प्राप्त झालं. विश्वाचा मालक स्वतः प्राप्त झाला. राजो, आयुष्यभर एका व्यक्तीनं पाप केलं, पुण्य केलंच नाही. याच्या पलीकडे सांगू का किती पाप केलं? भजन करणाऱ्याला फाशी देत होता. ज्यानं भजन केलं का त्याला फाशी द्यायचा. फाशी फाशी. नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्य कश्यपूचे. दौंडी पिटावली ऐका. जर कोणी देवाचं नाव घेईल तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. बळेविण शक्ती बोलू नये. काय चालतंय राजा पुढे माणसाचं? 500 शेळ्या आता 500 शेळ्या आणि 2च लांडगे मधात घुसले. हाय का शेळ्याची हिंमत लांडग मारायची? अहो, मेलेल्या लांडग्याचं कातड काढायचं आणि त्याची हलकी करायची. हलकी कळती ना? मेलेल्या लांडग्याच्या कातड्याची हलकी करायची, शेळीच्या गोठ्यात वाजवायची. लेंड्या पडतच नाहीत. मेलेल्या लांडग्याच्या कातड्याचा आवाज ऐकल्यावर शेळीला संडास लागती. तर जित्ते 2 लांडगे पाहिल्यावर हरिपाठ म्हणत असत्या कसे पुढे का गालिम लोटांगण वंदीन चरण. मला सांगायचंय, जसे लांडग्या पुढे शेळीचं चालत नाही, वाघाशिवा पुढे गाईचं चालत नाही, तसं राजा पुढे प्रजेचं काय चालतंय? शांत लोक मंदिराला कुलूप लावले. किती पापी तो. आणि त्या पाप्याच्या कुळात वारकरी जन्माला आला. तो भाग सोडून द्या. पण पाप्याच्या कुळात जन्माला आलेल्या मुलाला भेटीसाठी जगाचा मालक आला. वाक्य नीट ऐका सज्जनांनो. विटेवरचा मालक सरळ स्वरूपात आला असता तरी हिरण्यकश्यपुढे काही चलत नव्हतं. भगवान शिवशंकर सरळ रूपात आले असते तरी काही चलत नव्हतं. ब्रह्मदेव सरळ स्वरूपात आले असते तरी काही चलत नव्हतं. स्वरूप बदललं. डोकं सिंहाचं केलं, हात अस्वलाचे केले आणि शरीर माणसाचं केलं. शिरायाम केशरीषु पार्निर्ऋषेषु भया कायान मानवीन देहिनाम. रिष म्हणजे अस्वल, पारणी म्हणजे हात, हाता अस्वलाची येतं. केशरी म्हणजे शिव, डोकं शिवाच आहे आणि शरीर मानवाचं आहे. अशा रूपात प्रगट झाले आणि प्रल्हादाला कडेवर घेतलं. कडेवर इतक्यांना काय ऐकू, पुढचं ऐका. राक्षसाच्या कुळातली पोरगी पंढरपुरातल्या मालकानं सून म्हणून स्वीकारली. जरा लांबलचक पाहत जा, शास्त्र बघ जा. ज्यानं चांगला अभ्यास केलाय त्याच्या कथा ऐक जा. आपल्या कथा मिटत्यान. ज्यानं कथा नीट नाही वाचिल्या त्याच्या कथा ऐकल्या आपल्या जीवनाच्या कथा पांगत्याल. मग कधी कधी चांगलं ऐकायचं मनोगत मानसिकता ठेवत जा. हो, भंगार ऐकायला तुम्हाला कुठेही सापडल. भंगार सांगणारे स्टेज महाराष्ट्रात भरपूर आहेत. हो, पण बोधावर आरूढ असणार एकच स्टेज आहे, ती परंपरा म्हणजे कीर्तन परंपरा. मग या परंपरेत आल्याच्या नंतर काहीचे ब्रेक तुटले असतील, तो ज्याचा त्याचा तो भाग झाला. पण या स्टेजवर ब्रेक तुटायला नाही पाहिजे जिभेचे. योग असा आला, राजा बळी
बळी, विरोचन, बळी, बाणासूर ही राक्षसाच्या कुळातली लोक. आणि या बाणासुराला उषा नावाची कन्या जन्माला आली. हिला चित्ररेखा नावाची मैत्रीण होती. हिला एक स्वप्न पडलं द्वादशीच्या दिवशी उशेला. तिच्या स्वप्नात अनिरुद्ध आला. अनिरुद्ध विटेवरच्या मालकाचा मुलगा, विटेवरच्या मालकाचा मुलगा. द्वादशीच्या दिवशी स्वप्न पडलं आणि सकाळी चित्ररेखेला सांगितलं, माझ्या स्वप्नात जे नवरदेव आलाय त्याचं चित्र काढून दाखव. कोण्या प्रांतातलाय, कोण्या कुळातलाय. ती म्हणली, मला कुळ पाहायच्या टायमाला जाग आली. मला फक्त तो स्वप्नात दिसला, अत्यंत सुंदर आहे आणि त्याचा कुळ, वाडा, गाव, प्रांत बघायचं की मला जाग आली. आणि जाग आल्या मग काय, स्वप्नीचे जेविले जाईल रया. पुन्हा काय चालतंय. पण चित्ररेखा इतकी हुशार होती, इतकी हुशार होती, तिनं प्रत्येक प्रांताचं चित्र काढलं. आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, महातळ, रसातळ, पाताळ ही सगळी चित्र काढली. हे नाही म्हणले याच्यात कोणी. 21 वर्ग 14 भुवन. मग आंध्रातलं काढलं, कर्नाटकातलं काढलं, तेलंगणातलं काढलं, गुजरात मधलं काढलं, पंजाब मधलं काढलं, काय काय राज्य असतील आपले सगळे, केरळ मधलं काढलं, गोव्यातलं काढलं. तिथं कमी कपडेवाले दिसले. हो, सगळी चित्र काढली. पण ती उषा काही मानायला तयार नाही. मग महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रातलं चित्र काढत असताना तिच्या अंतःकरणात एक भाव जागा झाला. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विटेवरच्या मालकाचं वैभव करत असताना स्वर्गातलं आधिपत्य लक्षात आलं. आणि मग गुजरात मध्ये प्रवेश केला. मी आधीच गुजरात नाव सांगितलं होतं. द्वारका नावाची नगरी तिथे. आणि अनिरुद्धाचं चित्र काढल्याबरोबर उषा म्हणत होते, बस चित्ररेखे, याच्याशी रात्री लग्न झालंय स्वप्नात. माझं याच्याशी लग्न झालंय स्वप्नात. पोरगी राक्षसाची होती आणि पोरग कोणाचं, पंढरपुरातल्या मालकाचं. कसं शक्य, कसं शक्य, कसं शक्य. राजहंशीन आणि कावळा कस काय लग्न होईल. कावळ्याला गंज वाटण आपल्याला राजहंशीन भेटीन, पण खाऊ काय घालतो सुंबळ्या. तिला मोत्याचा चारा लागतो आणि तू जखमा पडलेले गधेसाठी तू कावळे ढोपरा कंकर तितिरा. तितीर नावाचा पक्षी खडे खातोय. कावळे ढोपरा कंकर तितिरा, राजहंस चारा मुक्ता फळे. ए कावळ्या, तुला जखमा पडलेले जनावर खा वाटते तर ती मुक्ता फळ तू येत ऐकते. कसं शक्य विशुद्धपणा. मुलगी राक्षसाची आणि मुलगा देवाचा. राजे हो, झालं लग्न, झालं लग्न. यम धर्माची कॅसेट गुंडाळली, यम धर्माची कॅसेट गुंडाळली. असं होऊ कसं शकतंय, कसं होऊ शकतंय. मुळाशी हात घातला, भक्त प्रल्हादाकडे घरानं आलं. भक्त प्रल्हादाकडे येऊन ठेपलं तिथं. अरे राक्षसाच्या कुळातली कन्या देवाच्या कुळात जाते. राक्षसाच्या मुलासाठी जगाचा मालक नरस्वरूपात प्रगट होतो. केलं काय तुम्ही. भक्त प्रल्हादाने सांगितलं, काहीच केलं नाही. पोटात असताना एका साधूचं भजन ऐकलं. आई मधु नावाच्या अरण्यात थांबली. त्या अरण्यात नारदांचा आश्रम आणि पोटात मी असताना नारदानी भक्तीचे सूत्र सांगावे
माझ्या आईनं मी पोटात असताना ते ऐकावे. मी आईच्या पोटात ऐकलं. प्रल्हादी बिंबला उद्धवा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला कृष्ण उद्धवाला कृष्ण सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता. आईच्या पोटात असताना नारदासारख्या संतांचं चिंतन ऐकलं. यमधर्माला सांगत होते भक्त प्रल्हाद. जन्म झाल्याबरोबर नारदाच्या पायावर टाकलं. नारदाच्या पायावर टाकलं. ते नारद म्हणजे 6व्या क्रमांकाचे संन्यासी, देवर्षी नारद, अविरत भगवंताचं भजन करणारा संन्यासी. त्या संन्याशाच्या पायावर टाकलं. यमधर्माची कॅसेट शांत झाली. प्रल्हादाने सांगितलं, का हो तुम्ही तर नाना प्रकारचे प्रश्न घेऊन आलते, गाठोडे घेऊन आलते प्रश्नाचं, शांत का झाले? एकाच वाक्यात माझी शांती झाली. झाल्या झाल्या तुला नारदाच्या पायावर टाकलं. त्या पायाच्या प्रतापाने कुळाचा उद्धार केलास नवल नाही, कुळाचा उद्धार केलास नवल नाही, पण जगाचा मालक तुला भेटला हे मोठं नवल आहे. म्हणून पहिलं कडवं
साधूचे पाय धरल्याशिवाय देव सापडत नाही. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ. या कडव्यात, या मुद्द्यात तुम्हाला 2 मुद्दे सांगतो. एक तर देवाची प्राप्ती संतांचे पाय धरल्याशिवाय होत नाही, हाही मुद्दा याच्यात देतो. आणि तुटती भावाची बंधने, साधूच्या प्राप्तीने नाना प्रकारची बंधनं तुटतात. या दोन्ही गोष्टी मांडतो तुमच्या पुढे. सेतू बांधला, समुद्र ओलांडला, पलीकडच्या कडेला शिबिर ठोकलं. आपण जसं ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यामध्ये तळ ठोकतो तसं शिबिर लागलं. रावटी एकच फक्त. त्या शिबिरामध्ये रावटी, पर्णकुटीची केलेली रावटी, त्या रावटीत जगाचा मालक आहे. आणि ज्यांनी सृष्टी डोक्यावर धरली तो शेष लखनलालजी आहेत. वानर तर झोपले झाडाझोडाखाली. समुद्राच्या कडेला काही कमी झाडं असतील का त्यावेळेला? सगळी झोपली. वानर झोपली सगळी. आकाशातला चंद्र तेजस्वी प्रकाश देत होता. कारण का तेजस्वी प्रकाश द्यायचा? शीतल होता म्हणजे लख प्रकाश देत होता. का? चंद्राला प्रकाश ज्याच्याकडून प्राप्त झालाय तो अंधारात होता. चंद्राला प्रकाश कोणाकडून प्राप्त झाला? विटेवरच्या मालकाकडनं. आणि तो त्या अंधारात आहे, मग चंद्राला प्रकाश द्यावाच लागेल. आणि त्या चांदण्याच्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ब्रह्मांडाचा मालक त्या समुद्राच्या कडेला 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ अशी बसली आराम करतात. त्याच्यात घरटीकार वेगळे, रात्रीचे जागणारे वेगळे. तेच नियोजन लावलं होतं. कारण त्या पक्षाचे सेनापती अंगद होते. अंगद हा फार शूर होता, फार शूर होता. रावणाच्या नाकाला नाक लावून बसायची ताकद वानरापैकी एकाच वानराची होती. त्याचं नाव होतं अंगद. त्याचं सिंहासन 65 फुटाचं, त्यानं शेपटीचं सिंहासन केलं 66 फुटाचं. आणि नाकाला नाक लावून बसलेलं वानर. साधी गोष्ट आहे का? रावणानं म्हणे अंगदाचा पाय हलवत असताना त्याचं धोत्र ओलं झालतं. तुम्ही घामानं समजा, तुम्ही कशानं समजा, काय समजायचं तर समजा. म्हणजे रावणाला गर्भगळीत करण्याची ताकद अंगदात होती. आणि ते अंगद पक्षाचे सेनापती होते. नियोजन का असं असेल काय? आवाळभर इकडं आवाळभर तिकडं. हा, कसलं नियोजन असेल ते? हे बा, मोरख्या चांगला असला की नियोजन गोड असते. शेती त्यात माणसाची गोड असते बरं का, ज्याचं सगळं सूत्रबद्ध असते. एक जण नवीन शेतकरी झाला, बापान वायलं काढ, 15 एकर जमीन दिली, झाला शेतकरी. येठण आणायला गेला तर 14 किलो येठण आणलं. दारात आऊत झुपल्या, बैल रानात गेले. बैल रानात जू घेऊन, आणि आऊत दारातच होत. तर एक जण म्हणला, अरे आऊत कस काय चलन? ते काय समजाले तुम्ही मला? ते का तुमच्यावानी कारभारे का इतकं येठण? 14 किलो येठण आणलंय. अरे सुमळ्या, पैसे लय जरी उतू आले ना तर येठण दांडी इतकंच लागत असतं रे नाटक्या. अशी शेती म्हणल्यावर तुला इकावं लागन. याला कारभार म्हणत असते तोय. नवीन शेतकरी झालं आणि उन्हाळ पाळीला रानात गेलं. उन्हाळ पाळी होती. आमच्या तुमच्या जमिनी सारख्याच आहेत. पिकल बळडी तर कळडी, घोडी नाही तर उदू आंबाबाईची पडली. उन्हाळ पाळी, पालीचं वेट अडकलं. बैलाच्या ढोपरावर हात टेकला. पास खालून अडकली. जाते ना जानोळे मोडून. पण बैल शहाणे होते, उभे राहिले. मग यानं रूमनं उचललं, पुढे घेतलं बेटीच्या. बेट चांगली होती याची, पालवीची बेट होती.
11 वाजता उन्हाळ्याचे दिवस ऊन तापलं. हे लायलोनचे येठनं जस जसं ऊन तापन तस तसे आखडावं लागतील. जीनच्या पॅन्टीवाल्याला सांगतो जुन्याला कळत आहे, कारण जुन्याने वारतीचे येठनं वापरलेले येतं चामड्याची येलं. ते हिवाळ्यात आखडत नाही आणि उन्हाळ्यात ताणत नाही, जागच्या जाग्यावर राहते ते जुनं येठण. आपले नशीब खोटे येठणे डोके झाले आपले. आपल्या काळात प्लॅस्टिक आलं. 10 वाजूस तर ठीक आहे, 10:30ला ऊन तापलं, पांचाळ बुवा येठण लांबलं आणि चिपलंग लागली पासाला, तरी बैलाच्या शेपटी मुरगळायल्या. इतकं येठण ताणलं, दांडीच्या पुढून कोंडकी निघली छातीत लागली. आणि माय बापाला म्हणती बाबे अवतार गेलाय, भाकर घेऊन जाण. कोणाला नेती गेला ना बाब्यावरी, हो कोणाला भाकर नेती. हे आपले कारभार आहेत. ईदभर जमिनीचा कारभार आपल्याला नीट करता येत नाही तर 18 पद्म वानरन 72 कोटी दिसन 56 कोटी गोलांगुळ यायचा कारभार सांभाळायचं काम अंगदाकडे होतं. पक्षाचे सेनापती होते. मुखिया माणूस गोड असला पाहिजे. हो हे बा, घरात तात्विक व्यक्ती असली की घराची चव जात नाही. सप्ताह चालू होता असाच. सप्त्यात कीर्तन आटपलं. मंदिराच्या बाजूला प्रतिष्ठित माणूस 400-200 एकर जमीन त्याला. या कुरकुर वाजणारा बूट, आकड्याची काठी, समल्याचा पटका, उंचा पुरा, मिशा गिशा, या आमच्या चोपदारावानी जुनाट माणूस उगा. सप्त्याचं कीर्तन जय विठ्ठल झालं, आरती झाली. चला चहा घेऊ, दूध घेऊ, चला चला. मुख्य माणसं गोड असली पाहिजे घरात, कारभार नीट चलवतो. चला गेले 10 जण, तर त्या 10 जणात नमुन्याचे. त्याच्यात 10 जण दूध पिणार, बोकेच. 10 जण दूध पित होते म्हणजे बोकेत न ते. 10 जण काळा चहा, बाकीचे 10 जण चहा, त्याच्यातले 3 जण फुलपात्रात चहा, आणि त्याच्यातले 7-8 जण बुटात नसते देत वाटतं नाही का. हे नमुन्याचे घराणे हो. ह्या इंटरनेट काळामध्ये माणसं काय अंगाला चिटकून घेतील त्याचा काही मेळच नाही ना. या धावत्या युगामध्ये, विज्ञान युगामध्ये इतकं जग पुढे गेले तरी येडेवाणी करतेत. मी काशीहून आलो, त्याच्याकरता होम झाल्यावर खात नाही. काशीहून आल्याला लग्नातलं हवन झाल्यावर खात नाही. हे काऊन आधी जे होते माहितीये का, नंतर स्वयंपाकगार होतो. नाही मी काशीहून आलो, मी कपात चहा पित नाही. ज्याच्या संग काशीला गेला त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही, त्याची काशी केली. आणि तरी इकडे आल्यावर म्हणतो मी कपात चहा पित नाही. निब्बर टाचाच्या बुटानं हाणायला पाहिजे. इकडं नाटक सांगतो सुंबळ्या कुठला. उत आलाय लोकांचा उत, यानच परमार्थ मागे. 30 जणांच्या 30 तऱ्हा. दूध करायचं तरी साखर लागती, चहा करायचं तरी साखर लागती, काळा चहा करायचा तरी साखर लागती. कपात प्या, बुटात प्या, फुलपात्रात प्या, पण साखर लागत ना. आणि साखरेच्या डब्याला आग लागली. चमच्याभर साखर नाही. आणि मग सुनबाईच्या अंगाला घाम आला. म्हातारच होतं ते का आताच्या म्हाताऱ्यासारखं थोडंच होतं. सुनबाई काय आवाज दिल्याबरोबरच म्हाताऱ्याचे कान तपासायला दवाखान्यात नेलं. असं म्हातारा सगळं त्या काळातलं वजनदार म्हातार. सुनबाई जी, एवढा चहा, एवढा दूध, एवढा काळा चहा करा. जी मामांजी जी. दर घाम आला सासूच्या अंगाला. ह्या म्हाताऱ्याच्या सुनाला. आणि म्हाताऱ्याच्या नातवाचं लग्न झालं तर ती नात सून लई हुशार होती. मोरक्या हुशार असला पाहिजे. कोणी हुशार असू, संसार गोड चलतो. कोणत्याही कारभारात माणूस चतुर पाहिजे, तो कारभार व्यवस्थित चालतो. अंगत चतुर होते. चतुर दुसरा कोण नव्हता तिथं. वालीच्या कुमरा, धाडा सुवर्णपुरा, बोले गोडगिरा बिभीषण बरा, रामा पुढे साजिरा. हे श्लोक म्हणायचे ना ते माणसं. त्या श्लोकात बऱ्याचपैकी ऐकायचे. वालीच्या कुमारा, त्याच्यासारखा चतुर कोण नाही, हुशार कोण नाही. मारुतीरायाची कृपा होती त्याच्यावर.
मग म्हणे आता तुम्हाला घाम कस काय आला? काय बाई साखर नाही ना. बाई ना आपल्याकडे का पैसे कमी आहेत का? आता आणू, दुकानदार उघडीन. पुढच्या बैठकीत माणसं बसले. दरोजा तिथून बाई तुला माहित नाही, तू काल परवा आलीस बाई, तुझ्या आजच सासऱ्याचा स्वभाव कसा आहे मला माहिती. जाऊ दे म्हणले आत्या, रातच्या दुकानावर जायचं नाही, फक्त 10 कप चहा, 10 कप दूध आणि 10 कप काळा चहा करायचा आहे. इतकंच आहे ना? हो ना म्हणले, एवढंच आहे ना, कप भर चहा करायला साखर नाही, तू तर 30 कपाचं सांगायली. ऐका ना म्हणली, 200 कप चहा गोड होईल इतकी साखर आहे आपल्या जो. माया लग्नात आलेला रुखवत, लग्नात आलेला रुखवत. 9 महाराज आलेत, साखरेचे महाराज. 9 महाराज आहेत साखरेचे. त्या 9 मध्ये 3 संन्यासी, 3 ब्रह्मचारी, 3 सांसारिक. संन्यासी म्हणल्यावर भगवे रंग लावलेला होता त्याला कपड्याला, आणि ब्रह्मचारी म्हणल्यावर पांढरे शुभीत होते, सांसारिक म्हणल्यावर खैरे मांडे, खाली काळन वरी पिवळं, मिळत नव्हतं ना त्याला ते खैरे मांडे. आणि संन्यासी म्हणल्यावर भगवे. पण तिनं सांगितलं हे भगवतच्या हात टाकायला जमन, आणि हे ब्रह्मचारी दुधात टाकायचे, आणि संसारिक काळ्याच्या हात टाकायचे. हो, पण हे बैठकीतले ना ऐकलं ना, महाराजूचे हात टाकायले. महाराज, आणि तो चहा आपण प्यायचा, ते दूध आपण प्यायचं, आणि तो काळा चहा, आणि संसारिक टाकायलेत काळ्याच्या हात, आणि आपण प्यायचं. एक जण म्हणला, जानराव साहेब माग. काय रे काय? काय नाही म्हणले मामाश्री, दुपारी मला लक्षात नाही साखर सांगायची, त्याबद्दल माफ करा, पण लग्नातला रुखो दे. हे साखरेचे संन्यासी, साखरेचे ब्रह्मचारी, साखरेचे सांसारिक आहेत. वा, ते येऊन सांगितलं ते खरे नाहीत, साखरेचे महाराज आहेत. दृष्टांत संपला. पत सांभाळिक नाही पोरीनं. हा, जमीन 400 एकर, मोठा वाडा पोकळवासा, वारा जाई भासा भासा. साखऱ्याच मिळ नव्हता ना, झाकली की नाही इज्जत जागच्या जाग्यावर. या बा चतुर माणसाचं काम असं असते. अंगात चतुर आहे, विद्वान आहे, काय नियोजन असेल, घरटीकार वेगळे, जिकडे तिकडे पाहावा देणारी वेगळी, सज्ज कारभार. चंद्राचा गोडसा प्रकाश आहे. हरिप्राप्तीची उपाय सांगायला धरावे संताचे ते पाय. मध्यरात्रीला प्रभू उठले. लक्ष्मण तर झोपतच नव्हते, उभे. काय प्रभू? काय नाही, बघू आपण. दिवसभर युद्ध झालेलं होतं, थकून वानर झोपली होती पाला खाऊन. भगवान प्रभू रामचंद्र त्या दळामध्ये फिरत होते. एक वानर झोपलेले, त्याचा हात असा अंगाखाली तिरपट गेला, अंगाखाली हात गेला आणि ते झोपले. महाराज ब्रह्मांडाच्या मालकानं त्याच्या अंगाखालचा हात काढला, वानराला सांभाळलं. देवानं दिवसभर पाहिलेली वानर होती. चलता चलता वानराच्या अंगाला हात लाईत होते. एखादा पाय बाजूला केला असेल सरळ करीत होते. ह्या 33 कोटी देवता वरून पाहत होत्या, वरून यमधर्म वरून पाहत होता, वरून. कोण वानर? वणीच्या पाले खाईरा, झाडाचा पाला खाणार वानर. अस्वल, गोलांगूळ, एक वानरांचीच जात. मध्यरात्री चांदण्याच्या प्रकाशात, चंद्राच्या प्रकाशात जगाचा मालक वानरांना कुरवाळीत होता. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, वानराली यमधर्माने विचारलं, का रे काय साधना केली तुम्ही? अरे लेकरू झोपले, माय झोपली. लेकरू झोपलं, माय बी झोपली, तर माईला सकाळपर्यंत जाग नाही आली. तिला थंडी वाजत असताना तिनं अंगावर ओढलं, पण लेकराला थंडी वाजत असताना तिनं अंगावर पांघरून घेतल्यामुळं तिला कळलं नाही. माईचं सांगायचे, माय 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 माय. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात.
तो रात्री उठून वानरांची दखल घेत होता. तुम्ही काय साधना केली? एका पुष्पदंत नावाच्या वानराच्या डोळ्यातून पाणी आलं, हृदय पाझरलं. यमधर्मानं सांगितलं, अरे तुम्ही झाडाची पाला खाणार आहात, मी केलेल्या प्रश्नामुळे जर तुम्हाला रडू येत असेल तर माझा प्रश्न वापस. नाही यमधर्म महाराज, आम्हाला तुम्ही एक विचारलं की ब्रह्मांडाचा मालक तुमच्यावर एवढी कृपा का करतो, तुमच्या सानिध्यात कसा येतो? सकाळी युद्ध सुरू व्हायच्या वेळेला ही वानर दर्शन घेत असताना भगवंतानं त्यांच्या तोंडावर हात फिरवायचा, कोणाच्या डोक्यावर हात फिरवायचा, कोणाच्या पाठीवर थाप टाकायची. हे यमधर्म पाहत होता. सर्व देवता बघत होत्या. अरे बघतोय, मी बघतोय, ही क्रिया बघतोय. काय साधना केली तुम्ही? त्या पुष्पदंत नावाच्या वानराच्या डोळ्यातून पाणी आलं, अंतकरण लढत होतं आणि त्यानं सांगितलं, यमधर्म महाराज आमच्यावर कृपा त्याची आहे. बा तुझी मी संगती उद्धरिल्यासी वानर पंगती. या मारुतीरायाचं दर्शन झाल्यामुळं जगाचा मालक आमच्यासाठी येडा झाला, म्हणून पुन्हा पहिलं कडवं. हरी प्राप्तीसी उपाय, 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 हरी प्राप्तीसी सज्जनांनो, वानराला जगाच्या मालकाची प्राप्ती झाली, ती मारुतीरायासारख्या संतांची कृपा. अफाट शक्ती, अफाट शक्ती. तुटती भवाची बंधने. पंढरपुरातल्या मालकाला एका रावणानं बांधून नेलं. तसं 2 वेळेस नेलत, 2 वेळेस. पहाटे पाहतात तर हा एक रावण आहे, 4 रावणापैकी एक रावण आहे. युद्ध सुरू झालं, तुंबळ युद्ध. त्या युद्ध प्रसंगामध्ये पंढरपुरातले मालक हैराण आहेत, बेचैन आहेत. सर्वांगाला घाम सुटलेला आहे. आणि मारुतीरायाच्या कानात सांगितलं, पवनसुता आता अयोध्येतला कारभार सांभाळ. भरत शत्रुघ्न लक्ष्मणाला सांभाळ. माझ्या अयोध्येतल्या प्रजेला सांभाळ. असं का म्हणता देवा? आता मी वाचत नाही. मारुतीरायाने सांगितलं, मी असल्या, कारण स्मरणच त्याचं केलं. देवाला त्या रावणापासून ज्या वेळेला भीती उत्पन्न झाली त्यावेळेला देवाला कोणीच आठवलं नाही, फक्त मारुतीराय आठवले, फक्त मारुतीराय आठवले. आणि मग मारुतीरायानं काय काय निर्णय केले, ते अमृत आणणारे भुंगे मारले, तो रावण मृत्यू पावला आणि प्रभू रामचंद्रानं विजयाची आबूक ठोकली, विजयाची आबूक ठोकली, विजयाची आबूक ठोकली. चला आता, चला चला चला. सज्जनांनो, संतांची प्राप्ती झाल्यावर नुसता देवच भेटत नाही तर भवाची बंधने तुटतात. ते स्वतःच्या अंगावर संकट घेतात आणि पुढच्याची बंधनं तोडतात. गरज नाही याच्यात सांगायची, तरी पण सांगतोय. मारुतीराय सारख्या महात्म्यांनी स्वतःला बंधनात अडकून घेतलं आणि प्रभू रामचंद्राला बंधनातून मुक्त केलं. त्याला बाण मारल्याच्या नंतर अंगातून जितके रक्ताचे थेंब पडतील तितके रावण तयार होत होते. आणि नाही मारलं तर ते प्रभू रामचंद्राला मारित होतं. मारलं की जास्त तयार होते आणि नाही मारलं की ते मारित होतं.
प्रभू रामचंद्राला प्राणदान प्राप्त झालं, जीवदान दिलं, ते मारुतीरायाने दिले. मी सांगत नाही, पुराण सांगते पुराण. आणि हे देण्यासाठी मारुतीराय किती गुंतले माहिती का? ह्या भुंग्यानं शेपटीनं भुंगे जे मारले, त्या भुंग्यात शेपटीमध्ये भुंग्याचं पंख अडकलं. बाई हुशार होती त्या रावणाची पत्नी. 34 नायिकेपैकी एक नायिका होती, तिचं नाव होतं चंद्रसेना. तिने शेपूटच धरली. भुंगे कोण मारले? म्हणावं लागलं मी मारले. अरे तुझ्या शेपटीमुळे माझ्या कपाळाचं कुंकू गेलंय, ही तुला राहणार नाही. रामेश्वरला शेपटी नाही मारुतीरायला. दृष्टांत संपला. जगाच्या मालकाने स्मरण केलं संताचं, स्मरण केलं, आठवण केली संताची. वानराला देव भेटला असेल नवल नाही, संतांच्या कृपेने. नामदेवरायचे पाय पाहिल्याच्या नंतर जनाबाईला देव सापडा असेल नवल नाही. मतंगाचे पाय धरल्यावर शबरीला देव सापडला असेल नवल नाही. नारदाचे पाय धरल्या प्रल्हादाला देव सापडला असेल नवल नाही. तुम्ही आम्ही संताचे पाय धरले, आपले बंधन गेले असतील नवल नाही. पण पंढरपुरातल्या मालकांनी मारुतीरायाचं स्मरण केल्याबरोबर त्या रावणाच्या चाचातून मुक्ती प्रभू रामचंद्राला प्राप्त झाली. तो तती भावाची पुढच्या अवतारातला ऐका. कौरवाचं आणि पांडवाचं तुंबळ युद्ध चालू आहे. महाभयानक युद्ध चालू. त्याच्या अलीकडचा भाग सांगतो. एक राक्षस घोड्याच्या रूपात आलता, घोड्याच्या रूपात. 8व्या अवतारातला प्रसंग आहे. देवानी काग बगरी ठा मारली, बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली, मोठमोठाली मारली, पण याला मारताच येत नव्हतं. काय करावं. मारुतीरायाचं स्मरण. तेव्हा त्या राक्षसाचा शेवट. अन्यथा तो मरत नाही तो. पुढे ऐका. युद्ध प्रसंग चालू आहे. या युद्ध प्रसंगामध्ये पहिल्याच दिवशी बाण मारला द्रोणाचार्यांनी पहिला बाण टाकला, भीष्माचार्यांनी बाण टाकला, कृपाचार्यांनी बाण टाकला. या बाणाने रथ कधीच जळू लागला, पण रथ जळता थांबला वरी बसलेल्या संन्याशामुळं. 8व्या दिवशी कौरव संपले, पांडवाचा जय प्राप्त झाला. विजयाची आबोक ठोकली अर्जुनाने, आणि अर्जुन रथामध्ये डुलू लागलेला आहे. भगवान विटेवरचे मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने सांगितलं, अर्जुना खाली उडी टाका. तर अर्जुनानं सांगितलं, श्रीरामबुवा गेल्या 17 दिवसापासून युद्ध करतो, मला खाली उतरा म्हणले नाही. माझ्या मनाला वाटन त्यावेळेला उतरलो, आणि आज तर विजय झालाय. याच रथामध्ये विजयाचा गुलाल उधळायचा. भगवंतान कानात सांगितलं, अर्जुना मुकाट्यान खाली उतर. विजयाचा गुलाल नाही, आपल्या दोघांच्या अंगावर गुलाल टाकावं लागन. जे आपल्या अंगावर गुलाल टाकणार होते मृत्यूच्या नंतर, ते सगळे मारलेत ना. ते सगळं खरे, तू उडी टाक, मग कळन तुला. देवाला वरच खुनीत होत. आवरा पटकन, खाली उतरा, आवरा. मला एक जण म्हणला, मग मारुतीरायाला इतकी गडबड होती तर येऊन काऊन बसले होते? माणसं काहीच किती मिळत नाही. पण ठीक आहे, जरा अभ्यासासाठी चांगला ऐकण्यासाठी इचकिला असेल, त्याबद्दल दुमत नाही. मारुतीराय रथावर बसले, ते मारुतीरायाचा स्वार्थ होता. कारण मारुतीरायाला पक्क माहित होतं अर्जुन मोहात पडणार आहे, आणि मोहात पडणाऱ्या अर्जुनाची भ्रांत काढण्यासाठी ब्रह्मांडाचा मालक गीता सांगणारे ब्रह्मांडाचा मालक गीता सांगणारे. पण काय झालं सज्जनो, मारुतीराय शूर होते. शूरानी धीर स्वामी काजी पैसादर. शूर आहेत, आणि शूर माणसाला सुराचा प्रताप पाहत असताना गीता ऐकायचं विसरूनच गेले.
गीता ऐकायचं विसरून गेले. स्वार्थ होता गीता ऐकायचा. पण मारुतीरायन सांगितलं देवा ज्या कामा करता आलो ते काम विसरून गेले, चला 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 पटकन उतरा. तर भगवंतांनी सांगितलं अर्जुना टाक रे उडी. अर्जुन म्हणले थांबा देवा, थांबा थांबा, उतरा अर्जुना. अर्जुनाला देवानं बळच खाली ढकललं आणि मग खाली उडी टाकली. कापूर पेटावा असा रथ पेटला. अर्जुनानं सांगितलं देवा इतक्या दिवस रथ नाही जळाला ना आज कस काय. अरे इतक्या दिवसच रथ जळाला असता, पण हे उतरलं नव्हतं म्हणून जळालं नाही. हे उतरलं नाही म्हणून जळाला नाही. आणि म्हणले मग तुम्ही असल्या माया सगळं जळाला असता. अर्जुन म्हणले मग मोठे मोठे गेले वाहतन झिंजुडनं घुसले गावात, आमची काय कथा होती. भगवान म्हणले आपण दोघं जर वाचलो असतो तर याची कृपा. तुटती भवाची बंधने, देवावरचं भवरूपी बंधन दूर करण्याची ताकद संतात आहे. तर तुमची आमची संकट दूर करतील काय नवलाची गोष्ट आहे. विठोबार वारांगणीची अशा कुळात उत्पन्न झालेली एक माऊली, तिचं नाव कान्होपात्रा. फार सुंदर होती, फार सुंदर. मी सांगत नाही, पुराण सांगते, इतिहास सांगते. संतांच्या चरित्रामध्ये गोड तिची वर्णी आली. आपलं जीव लपवून जंगलामध्ये बसली. एके दिवशी रस्त्यानं जाता जाता ज्ञानोबारायला बघितलं, पाया लोटांगण घातलं आणि ज्ञानोबारायनं सांगितलं माय पंढरपूरला जाय. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची. काय भाग्य तिचं उदयाला आलं सजनांनो, उदयाला आलं भाग्य. ज्ञानोबारायचे पाय सापडे, विटीवरच्या मालकाचे पाय प्राप्त झाले. ज्ञानोबारायच्या पायामुळे विटीवरच्या मालकाचे पाय प्राप्त झाले. अधिकार किती मोठा प्राप्त झाला माहितीये. त्या पायावर प्राण सोडा. विश्वाच्या मालकाला 16,108 पत्न्या, त्याच्यापैकी मुख्य नायिका लक्ष्मी विटीवरच्या मालकाने डावीकून घेतली. वामांगी रखुमाई दिशे दिवे शोभा. आणि कान्होपात्रेला उजव्या हाताला घेतलं. उजव्या हाताला विश्वातल्या सर्व वारकऱ्यांचा दर्शनाचा मान विटीवरच्या मालकाचा होता, विटीवरच्या मालकिनीचा होता. या दोघांच्या दर्शनाचा मान तिला देऊन टाकला. कान्होपात्रेचं दर्शन घेतल्यावर माझं दर्शन पावल. दृष्टांत संपला. एवढा मोठा अधिकारी जगाचा मालक कान्होपात्रेला सापडला. ती ज्ञानोबारायाच्या पायातली ताकद होती. निळोबारायाने विचारा कान्होपात्रेच्या झाडाखाली वळकटी टाकली निळोबारायानं. निळोबाराय लाडके संत, विटीवरच्या मालकाचे शेवटचे संत. वळकटी टाकली, झोपले. भजन झालं आणि झोपले. रात्री झोपल्याच्या नंतर ते तरटीचं झाड उशालं होतं. त्या झाडाच्या बुंथ्यातून रामकृष्ण नामाचा ध्वनी येत होता. निळोबाराय उठले. कोण म्हणते रामकृष्ण हरी. पाहिलं दिव्याचा प्रकाश होता, मशालीचा, मशाल लावलेली होती. त्या प्रकाशात बघितलं तर झाडाचा बुंथा पाझरत आहे. झाड रडत होतं. कान्होपात्रेला वाटत होतं एका संतांमुळे विटीवरचा मालक सापडला, मला ही जागा प्राप्त झाली आणि त्या जागेवर एक संत माझ्या जवळ आहे. निळोबाराय तिला आनंद वाटत होता. बुंथ्यातनं स्त्रीचा आवाज आला. निळोबाराय विचारतात कोण. मी कान्होपात्र आहे. निळोबारायचं अंतकरण भरून आलं आणि विचारलं माय तुला देवाच्या उजव्या हाताला जागा सापडली, लक्ष्मी डावीकून घेतली. माये देव प्राप्त झाला. कृपा कोणाची. ज्ञानोबारायांची. त्यांचे पाय पाहिल्यामुळं हे सगळं वैभव प्राप्त झालं. हरिप्राप्ती शिवपाय. तुटती भावाची बंधन. काय बंधन तुटलं. बंधन तिचं काय तुटलं. किती किंमत असती सांगा ना. वारांगणेच्या आपत्याला किंमत किती असती हे तुम्हाला माहिती आहे ना. देऊ शकता का तुम्ही किंमत. नाही. आता एखाद्याची टप्पर एका कान्होपात्रेच्या पाया पडायचं नाही म्हणायची आहे का एखाद्याची हिंमत की मी कान्होपात्रेच्या पाया पडत नाही. महाराज जीवनात एवढं अरिष्टाचं आलेलं बंधन, जीवनात एवढं अरिष्टाचं आलेलं बंधन एकदा तो सापडल्याच्या नंतर
ते कायमचं बंधन निघून गेले आणि विश्व तिचं दर्शन घेत होतं. तुटती भवाची बंधने. ज्ञानेश्वर ज्ञानराज मावळी